आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस। आज भारतीय जनता पार्टीने सक्षम असे 10 जिल्हा परिषद सदस्य आणि 20 पंचायत समिती सदस्य या ठिकाणी घोषित केले। मी सर्वप्रथम या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर, या जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि आमचे नेते माननीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, मार्केट कमिटीचे सभापती गंगाधररावजी बोर्डीकर आणि त्यांचा पूर्ण परिवार, तालुका अध्यक्ष गोविंदरावजी थिटे, या सर्वांचे मनापासून आभार मानतो। जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे यांचेही मनापासून आभार मानतो की त्यांनी जिल्हा परिषद चारठाणा गटातून मला भारतीय जनता पार्टीचं मीनाताई नानासाहेब राऊत यांना घोषित केलेलं आहे। पंचायत समिती चारठाणा गणातून तहसीन जाफरमिया देशमुख आणि पंचायत समिती जाम बुद्रुक गटातून मंगलताई प्रकाश मस्के यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली। हे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार अतिशय सक्षम आहेत। सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आणि पक्षाचं ध्येय धोरण राबवणे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या चारठाणा गटातून 4थी वेळ जिल्हा परिषद निवडणुकीची 4 वेळा मी निवडून आलो। ही 5वी वेळ मला निवडणुकीची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। देशासह महाराष्ट्रात देवाभाऊ आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा आणि आपल्या पालकमंत्री यांनी खऱ्या अर्थानं संबंध जिल्हा हा भारतीय जनता पार्टीमय केला। आमचं सर्वांचं लक्ष एकच असेल की या तालुक्याचा सभापती भारतीय जनता पार्टीचा असावा, सेलू तालुक्याचा सभापती भारतीय जनता पार्टीचा व्हावा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदवर झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। कारण अतिशय चांगलं काम गेल्या 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी चालू आहे। अतिशय चांगल्या आणि नवीन दमदार अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली। नक्कीच ही चळवळ 2029पर्यंत अशीच वाढलेली दिसेल। पुन्हा एकदा आम्हाला दिलेली संधी, मनापासून त्या संधीचं निश्चित सोनं करू। सर्वसामान्यांचं काम आणि गटाचा आणि गणाचा विकास हे आमचं लक्ष असेल। सर्वसामान्य मायबाप जनतेकडे जाऊन आम्ही आमची ध्येय धोरणं त्यांच्यापर्यंत मांडू। आमच्या काही भविष्यात काही झालेल्या चुका असतील तर त्या चुकाची दुरुस्ती करू आणि भविष्यात कुठली चूक न होता सर्वसामान्य माणसाचं मन कसं जिंकता येईल असं जे तिन्ही उमेदवार काम करतील। मी पुन्हा एकदा या जिल्ह्याचे नेते आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि पालकमंत्री यांचा मनापासून आभार मानतो आणि आजपासून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये न्याय मागण्यासाठी आणि त्या खुर्चीवर ह्या दोघांना आणि मीनाताईंना बसवण्यासाठी निश्चितच आमचे सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी काम करतील। गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत। माझी कमाई जर काय असेल तर ही कार्यकर्तेच माझी कमाई आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी धनसंचय नाही केला, परंतु कार्यकर्त्यांचा संचय मात्र केला। तो अभेद्य किल्ला अजूनही कायम आहे। एकाच गटातून निवडणूक लढवणारे नानासाहेब राऊत एकमेव उमेदवार आहेत। बाकीचे प्रत्येक वेळेला प्रत्येक गट आणि गण बदलतात, मात्र मी गट आणि गण यामुळे बदलला नाही। हे खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला माझं काम आहे। या 3-4 वर्षात जरी काही अंतर पडलं असेल तर त्याची भर मात्र येणाऱ्या 5 वर्षात निश्चित केली जाईल। मी पत्रकारांनाही मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांनाही धन्यवाद देतो की वेळोवेळी तुम्हीसुद्धा आमच्या ज्या काही रास्त न्याय अन्यायाच्या बाजू असतील आपण पत्रकारितेच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जनतेसमोर मांडता, त्यामुळं तुम्हालाही धन्यवाद। खऱ्या अर्थानं तुमचाही आम्हाला निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा असतो। या निमित्तानं कार्यकर्त्यासह तुम्हाला विनंती करीन की जे काही आमचं चांगलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा। पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जीतेंगे और लढेंगे।